हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सोनाली अँड प्रिन्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन ब्लॉग, कारण की मी सुद्धा तिकडे पहिल्यांदाच चालली आहे आणि ते इतकं ठिकाण छान आहे ना की ते मला असं वाटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. सो चला तुम्ही पण माझ्यासोबत स्टे ट्यून. आज मी निघालेली आहे पुणे त्रिमंदिर बघण्यासाठी आणि हे मंदिर कर्जत पासून 124 किलोमीटर अंतरावरती आहे. इथे आपल्याला जाण्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो आहे 2.5 तास. पण हे मंदिर पुण्यापासून अगदी जवळ 30 किलोमीटर अंतरावरती आहे. नवीनच सुरू झालेलं हे पुणे त्रिमंदिर इतकं सुंदर आहे, खूप सुंदर आहे. हे मंदिर पुणे बेंगलोर महामार्गावर खेड शिवापूर जवळ बर्वे बीके पुणे येथे आहे. इतकं सुंदर त्यांनी हे मंदिर बनवलेलं आहे. 23,000 चौरस फूट क्षेत्रफळाने हे मंदिर त्यांनी बनवलेलं आहे. हिरव्यागार बागेने वेढलेलं हे मंदिर आहे. इथे जाण्यासाठी वयस्कर व्यक्तींसाठी व्हीलचेअरने सुद्धा जाता येते. मंदिराच्या आत पर्यटकांना जैन, शैव आणि वैष्णव धर्माच्या देवतांच्या मूर्ती एकाच व्यासपीठावर समान श्रद्धेने त्यांनी स्थापलेल्या आहेत. भगवान श्री सिमंदर स्वामींची मूर्ती मध्यभागी आहे. पूर्णपणे संगमरवरी बनलेली आहे आणि त्याची उंची 156 इंच आहे. या मंदिराबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पर्यटक मंदिराच्या परिसरात असलेल्या बुक स्टॉलला सुद्धा भेट देऊ शकतात. येथे गुजराती, इंग्रजी, हिंदी, जर्मन, पोर्तुगीज, स्पॅनिश आणि इतर भारतीय भाषांमध्ये सुद्धा ही पुस्तके आहेत. त्याच प्रकारे ऑडिओ CD, DVD, ऑडिओ पुस्तके, फोटो आणि बरंच काही आपल्याला या बुक स्टॉल वरती बघायला मिळणार आहे. तसेच या मंदिरामध्ये फूड कोर्ट भवन सुद्धा आहे आणि मंदिरामध्ये 80 जणांची बसण्याची क्षमता सुद्धा आहे. आणि आपल्याला अल्प उपहार, भोजनशाळा हे सुद्धा एकत्रितपणे जेवणाची व्यवस्था सुद्धा तिथे आहे. येथे विविध प्रकारचे शाकाहारी नाश्ता, तसेच जेवण, रात्रीचे जेवण, दुपारचे जेवण सुद्धा मिळते. जैन जेवण उपलब्ध आहे इथे. या मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन, जन्माष्टमी, दिवाळी आणि इतर भारतीय नववर्ष यांसारखे सण या मंदिरामध्ये दरवर्षी साजरे केले जातात. इथे पोहोचली आहे आणि मी सुद्धा इथे पहिल्यांदाच आली आहे. तर तुम्हाला मी दाखवते आतमध्ये मंदिर कसं आहे ते. चला तुम्ही पण माझ्यासोबत. अतिशय भव्य आणि सुंदर मंदिर त्यांनी बनवलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे अतिशय स्वच्छता सुद्धा आहे आणि इथे आल्यानंतर खूप जास्त शांत आणि प्रसन्न सुद्धा वाटतं. आणि आतमध्ये गेल्यानंतर मधोमधच श्री सिमंदर स्वामींची ही संगमरवरी खडकाने बनवलेली 156 फूट उंच असलेली मूर्ती आहे. गाभाऱ्यामध्ये किती भव्य मूर्ती आहे सिमंदर स्वामींची आणि इतके डोळे दुग्ध होतात ना बघून. खूप मस्त मूर्ती आहे आणि बाकीच्या पण मूर्तीज आहेत त्या पण मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर मंदिर आहे, बघण्यासारखं आहे आणि खूप आकर्षक अशा मूर्ती त्यांनी बनवलेल्या आहेत आणि खूप प्रसन्न वाटतं. तर इथे बघा श्री पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे ही. आणि त्याच्यानंतर इथे श्री महावीर भगवान यांची सुद्धा किती छान मूर्ती आहे, एकदम आकर्षक अशी आहे. इथे श्री चंद्रनारायण यक्षदेव यांची सुद्धा खूप सुंदर अशी त्यांनी मूर्ती इथे बनवली, छान मूर्ती बनवलेली आहे इथे. बघा तुम्ही श्री पांचागोळी यक्षिणी देवी यांची सुद्धा किती छान मूर्ती आहे. बघून खूप सुंदर वाटते. देवीला खूप त्यांनी छान असं सजवून त्यांनी ठेवलेली आहे इथे सुद्धा बघा श्री ऋषभदेव यांची किती छान अशी मूर्ती आहे. इथे सुद्धा श्री अजितनाथ भगवान यांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे. इथे गाभाऱ्यात तुम्ही बघू शकता लोकांची गर्दी सुद्धा किती आहे, कारण मंदिर आत्ताच नवीन झालेलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा नंदी सुद्धा आहे.
हा बघा, आणि समोरच असं कासव सुद्धा आहे आणि ते आपल्या श्री हनुमानजीची मूर्ती सुद्धा किती छान अशी आहे. बघू शकता की बाप्पांची किती सुरेख मूर्ती त्यांनी ठेवलेली आहे. खूप असं आकर्षक मूर्ती बसवलेली आहे. बघून सुद्धा खूप छान मस्त वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं. आणि तुम्ही बघू शकता की मंदिर सुद्धा आहे तिथे, आणि नंतर कमी काम बारीक नक्षीकाम केलेलं आहे. खूप छान आहे मंदिर, बघायला सुद्धा खूप छान वाटतं. आणि ते कासव सुद्धा खूप मस्त वाटते बघायला. मंदिर समोरच ठेवलेलं आहे, खूप मस्त. इकडे आपली हनुमानची सुद्धा मूर्ती आहे आणि खूप सुंदर, सगळ्या मूर्ती खूप सुंदर वाटतात. तुम्हाला मी आता इथलं सगळ्यात सुंदर आणि आकर्षक अशी पिंड दाखवणार आहे शंकरांची. तर या तुम्ही आता खूप सुंदर अशी पिंड बघितलीच असेल. आणि आता श्रावणी सोमवार सुरू झालेले आहेत, तर तुम्हाला दर्शनासाठी जायचं असेल, तुम्ही जर आसपासच्या भागात राहणारे असाल तर इथे सगळेच देव आहेत आणि तुम्ही सगळ्या देवांचं छान दर्शन घेऊ शकता. पण सध्या आता श्रावणी सोमवार सुरू झालेले आहेत, तर खूप छान असं दर्शन होऊ शकतं आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही बाहेर गर्दी पण बघू शकता, खूप गर्दी आहे आणि आत्ताच हे नवीन झालेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय की श्री कृष्ण भगवानजीची पण किती छान मूर्ती आहे. श्री तिरुपती बालाजींची सुद्धा खूप सुंदर अशी मूर्ती आहे इथे. श्री श्रीनाथांची पण किती छान अशी मूर्ती आहे इकडे. आणि इकडे सुद्धा बघा श्री तुळजाभवानी आहे सुद्धा बघा. इथे श्री भद्राकाली देवी सुद्धा आहे, श्री चक्रेश्वरी देवी सुद्धा आहे इकडे. साईबाबांचं पण खूप सुंदर मंदिर आहे आणि इथे सुद्धा बघा श्री अंबा माताजींचं पण खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि बाहेरचं जर वातावरण बघाल ना तर इतकं सुंदर आहे आणि इतकं प्रसन्न आहे आणि सगळं असं खूप छान त्यांनी काम केलेलं आहे. बरीचशी तुम्हाला समोरच खूप मोठा हायवे सुद्धा आहे हा, आणि खूप मोठं मंदिर आहे हे. गर्दी सुद्धा तुम्ही इथे बघू शकताय मंदिरात. तर तुम्ही मंदिराच्या समोरचा जो हायवे बघताय हा आहे पुणे बेंगलोर हायवे. मंदिर इतकं त्यांनी छान बनवलेलं आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान त्यांनी बनवलेलं आहे. आणि आजूबाजूला किती हिरवळ सुद्धा आहे. आणि ह्या मंदिरामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी एक छोटंसं गार्डन सुद्धा त्यांनी बनवलेलं आहे, जेणेकरून मुलं छान गार्डनचा आनंद सुद्धा घेतील. आणि इथे खूप जास्त गर्दी असते. तुम्ही सुद्धा या मंदिराला एकदा आवश्यक भेट द्या. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.